नमस्कार मंडळी, ऑथेंटिक अँड ट्रेंडी रेसिपी विथ तेजू ह्या आपल्या रेसिपीच्या जगात मी तेजस्वी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। उन्हाळा सुरू झालाय म्हटल्यावर कैरीचं पन्ह तर झालंच पाहिजे आणि ह्या कैरीचा पन्हाची इतकी छान रेसिपी आहे। एकदा आपण त्याचं प्रीमिक्स बनवून ठेवलं की ते आपण महिनाभर 2 महिने जोपर्यंत उन्हाळा आहे तोपर्यंत मस्त थंडगार कैरीचे पन्हे बनवू शकतो। तर सर्वात आधी मी घेतलेले आहेत 2 कैरी स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत। आता त्यानंतर काय करणार आहे, एक कुकरचा डब्बा घेणार आहे आणि या कुकरच्या डब्यामध्ये या दोन्ही कैरी ठेवून घेणार आहे आणि त्यामध्ये घालून घेणार आहे 1 ग्लास पाणी। आणि हा कुकरचा डब्बा ज्याप्रमाणे आपण भात शिजवतो, बटाटे वगैरे उकडतो त्याच पद्धतीने कुकरला लावून 3 शिट्ट्या करून घेणार आहे। तुम्ही डायरेक्ट जरी कुकरमध्ये या कैऱ्या घातल्या तरी देखील काहीच हरकत नाही, पण जर कैरी फुटली तर पूर्ण कुकर खराब होतो। त्यापेक्षा असं डब्यामध्ये ठेवले तर कैरी जास्त पांगत नाही। आता 3 शिट्ट्या झाल्यानंतर कैरी पूर्ण थंड करून घ्यायची। इथे कैरी थोडीशी गरम आहे त्यामुळे मला इथं सोलता येत नाही। त्यानंतर आता मी कैरी अशा पद्धतीने सोलून घेते। सर्व साल या कैरीची मी इथे काढून घेणार आहे। जरा थंड होऊन द्यायचं म्हणजे व्यवस्थित काढता येतं। मी आधीच सांगितल्याप्रमाणे इथं कैरी गरम आहे, मी गरमच करत होते। अशा पद्धतीने साल काढून घेतल्यानंतर सालीला जो पल्प आहे तो देखील चमच्याने सर्व काढून घ्यायचा आहे आपल्याला। खूप सोपी रेसिपी आहे, खूपच छान आणि शरीराला या कैरीच्या पन्ह्याचे खूप फायदे देखील आहे। आपण वेगवेगळे बाहेरचे कोल्ड्रिंक्स वगैरे पितो त्यापेक्षा कैरीचं पन्हे पिलेलं कधीही आरोग्यदायकच आहे। अशा पद्धतीने मी या सालीचा देखील पल्प काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर जे आपण ही कैरी शिजवून घेतली होती ना त्याचा देखील पल्प तशाच पद्धतीने काढून घेणार आहोत। तो खूप मस्त ही रेसिपी आहे। अशा पद्धतीने चमच्याने तुम्ही पल्प काढू शकता किंवा मग चाकूने जरी काढलात तरी देखील चालेल। आता मी सर्व कैरीचा अशाच पद्धतीने पल्प काढून घेतलेला आहे। आता पल्प काढून झाल्यानंतर काय करायचं, जेवढा हा कैरीचा पल्प तयार झालेला आहे, जेवढा गर तयार झालेला आहे तेवढ्याच प्रमाणात गूळ घ्यायचा। आता कैरी जर जास्त आंबट असेल तर थोडासा गूळ वाढवलात तरी देखील चालेल। आता अशा पद्धतीने मी खिसून गूळ घेतलेला आहे, तो सर्व गूळ या कैरीच्या गरामध्ये पल्पमध्ये काढून घेतलेला आहे आणि आता हे सर्व चमच्याने मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झालं ना 1-2 मिनटं छान असं मॅश करून घ्यायचं आणि 5 मिनटं असंच ठेवून द्यायचं म्हणजे सर्व गूळ वितळून या कैरीमध्ये व्यवस्थित मिक्स होईल। 2 ते 3 मिनटं मी अशाच पद्धतीने मॅश केल्यानंतर तुम्ही पाहू शकता मी हे मिश्रण असंच ठेवून देणार आहे आणि तुम्ही पाहू शकता किती छान ते गूळ मेल्ट झालेलं आहे। त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। या मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व हा गूळ आणि कैरीचा पल्प काढून घेणार आहे आणि आपण हे मिक्सरवरती 1 मिनिट फक्त फिरवून घेणार आहोत। ज्या काही गुठळ्या असतील गुळाच्या किंवा कैरीच्या त्या सर्व बारीक होतील आणि एक छान आपल्याला सिल्की असा या कैरीचा पल्प गर आपल्याला मिळेल। तर तुम्ही पाहू शकता मी ते मिक्सरवरती फिरवून घेतलेलं आहे आणि खूप छान असं हे बारीक झालेलं आहे। आता त्यानंतर मी इथे घालणार आहे पाव चमचा वेलची पूड। आता तुम्ही आवडीनुसार जायफळ देखील यामध्ये घालू शकता आणि वेगवेगळ्या पद्धतीने हे बनवलं जातं। कोणी मिरची वगैरे पण घालतं, जिरा पावडर देखील घालतं, तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये केशर देखील घालू शकता। आता ही वेलची पूड या मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्स केली या पल्पमध्ये। आता त्यानंतर हा स्टोर कसा करायचा, मी इथे एक काचेची बरणी घेतलेली आहे आणि त्यामध्ये हा सर्व पल्प काढून घेत आहे। तुम्ही प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये देखील स्टोर करू शकता। आता मी काचेच्या बरणीमध्ये काढलाय सर्व पल्प। बरणी स्वच्छ धुवून आणि सुकी करून घ्यायची आणि त्यानंतरच हा पल्प त्यामध्ये काढून घ्यायचा। तयार आहे आपल्या कैरीच्या पन्ह्याचं प्रीमिक्स। आता झाकण लावून आपण हे फ्रीजमध्ये 2 ते 2.5 महिने सहज स्टोर करू शकतो। आता यापासून कैरीचं पन्ह कसं बनवायचं ते पाहूयात। मी इथे ग्लास घेतलेले आहेत आणि ग्लासमध्ये तुम्हाला हवं असल्यास तुम्ही आईस क्यूब देखील घालून घेऊ शकता। जास्तच थंड हवं असेल तर मी इथे यूज केलेले नाही आहेत आईस क्यूब। त्यानंतर जे आपण पल्पचं प्रीमिक्स बनवून घेतलेलं आहे कैरीच्या पन्ह्यासाठी ते इथे मी 1 चमचाभर घालून घेत आहे। तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता, पण 1 ते 1.5 चमचा पुरेसा होतो एका ग्लाससाठी। आता पल्प घालून झाल्यानंतर यामध्ये मी घालणार आहे थंड पाणी। पाणी घालून झालं की आवडीनुसार तुम्ही यामध्ये जिरापूड देखील घालू शकता किंवा थोडंसं काळं मीठ। तर मी इथं काळं मीठ घालून घेत आहे थोडं, म्हणजे छान चटपटीत अशी टेस्ट येईल आपल्या पन्ह्याला। आणि आता हे सर्व आपण एकदा मिक्स करून घेऊयात।
मी इथे हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. तयार आहे कैरीचं पन्हं. अशा पद्धतीने एकदा प्रीमिक्स बनवून ठेवलं की तुम्ही छान उन्हाळ्याभर हवं तेव्हा कैरीचं पन्हं बनवू शकता. तर मी याआधी देखील खूप छान थंडगार रेसिपी शेअर केलेल्या आहेत. त्याच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. त्या देखील नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. त्याचबरोबर ऑथेंटिक अँड ट्रेंडी रेसिपी विथ तेजू ह्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.